दिल्लीमध्ये तरुण तरुणींवर आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला। पोलिसांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली। त्यात कोणी बेशुद्ध झालं तर कोणाचं डोकं फुटलं। त्याचे अनेक व्हिडिओ फोटोज देखील सोशल मीडियावर समोर आले। देशभरातून संतापही व्यक्त झाला। खरं तर अनेक आंदोलनांमध्ये अशीच परिस्थिती ही पाहायला मिळते। अगदी कधी असेही व्हिडिओ येतात की पोलिसांसोबत बाचाबाची होते, पोलिसवाल्यांनी मारहाण केली किंवा ट्रॅफिक पोलिसाने मारलं किंवा एखाद्या आरोपीला धडा शिकवण्यासाठी कानाखाली वगैरे मारली। पण खरंच पोलीस तुम्हाला मारू शकतात का? लाठीचार्ज किंवा मारहाण याचे नियम काय सांगतात आणि कायदा काय सांगतो तेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अश्विन महाजन, तुम्ही लोकसत्ता पाहताय। सर्वात आधी हे लक्षात घ्या की पोलीस विनाकारण कुणावरच हात उचलू शकत नाहीत। कायद्याने तसा अधिकार पोलिसांना नाहीये। पोलिसांनी विनाकारण तसं केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते। पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांना तो अधिकार देण्यात आलेला आहे। लाठीचार्जचा विचार केला तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता 128 नुसार जर एखादं आंदोलन हिंसक झालं किंवा सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाला तरच पोलीस अधिकारी किंवा मॅजिस्ट्रेट म्हणजेच दंडाधिकारी जमावाला पांगवण्यासाठी बलप्रयोग करू शकतात किंवा तसा आदेश देऊ शकतात। 5 किंवा अधिक लोकांचा जमाव जर आंदोलन, मोर्चा किंवा दंगल करण्याचा प्रयत्न करत असतील आणि पोलिसांना जर वाटलं की परिस्थिती गंभीर होऊ शकते किंवा आवाक्याबाहेर जाऊ शकते तर ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या किंवा पाण्याचा मारा हा केला जाऊ शकतो। पण असं असलं तरी पोलिसांना फक्त जमाव पांगवण्यासाठीच गरज आहे तितकाच बलप्रयोग करण्याची परवानगी असते। पोलिसांकडून ही ॲक्शन घेतली जात असताना त्यांचा उद्देश जमाव पांगवणं हाच असला पाहिजे। लोकांना इजा पोहोचवणं किंवा धडा शिकवणं हा नसला पाहिजे। जर पोलिसांचा उद्देश हा वेगळा दिसला आणि त्यातून जर अनपेक्षित घडलं तर पोलिसांवर कारवाई केली जाऊ शकते। असा प्रकार अनेक प्रकरणांमध्ये किंवा आंदोलनांमध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता साध्या वेशातील पोलीस लाठीचार्ज करू शकतात का? तर होय, काही विशेष परिस्थितीमध्ये साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती ही केली जाऊ शकते। कायदा व सुव्यवस्था राखणं, गुप्त माहिती मिळवणं, गर्दीतील संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवणं किंवा हिंसाचार रोखणं यासाठी विशेष पथकातील अधिकारी साध्या पोशाखात किंवा साध्या वेशात तैनात केले जातात। त्यावरून वाद देखील होतात की एक साध्या वेशातील व्यक्ती हा लाठीचार्ज करतोय किंवा विद्यार्थ्यांना किंवा आंदोलकांना अडवतोय। हे मात्र नको व्हायला पाहिजे असंच लोक व्यक्त होतात। मात्र त्यांची भूमिका ही प्रामुख्याने माहिती संकलन करण्यासाठी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी असते असं देखील सांगितलं जातं। मोर्चात काय घडतंय यावर नजर ठेवणं हे मुख्य काम साध्या वेशातील पोलिसाचं असतं। त्यासाठी त्यांनी तशी वेशभूषाही केलेली असते। अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांचं जर बळ कमी पडत असेल आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा हिंसक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस देखील लाठीचार्ज करू शकतात। पण एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेताना किंवा थेट कारवाई करताना संबंधित अधिकाऱ्याने आपली ओळख स्पष्ट करणं अपेक्षित सुद्धा असतं। कारण सामान्य नागरिकांना गणवेश नसलेल्या व्यक्तीला पोलीस म्हणून ओळखणं शक्य नसतं। त्यामुळे कारवाईमध्ये पारदर्शकता राखणं आवश्यक असतं। शिवाय अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलीस सामान्य नागरिकांचीही मदत घेऊ शकतात, पण ती मदत केवळ बचावासाठी असायला हवी। मदत करणाऱ्याला कुठलाही पोलिसी अधिकार मिळत नाही आणि जर कुणी मदत म्हणून आंदोलकांवर हात उचलत असेल किंवा मारत असेल तर ते कायद्याने गुन्हाच ठरतो। त्यामुळे अनेक आंदोलनात आपण पाहतो की साध्या वेशातील व्यक्ती हा मारहाण करतोय अशी टीका केली जाते। तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे असं देखील सांगितलं जातं। काही प्रमाणात पोलीस साध्या वेशात असतात, त्यांना तो अधिकार असतो, त्यामुळे ते मारहाण करत असतात। पण ती मारहाण जर जास्त असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई जर पोलीस असेल तर होऊ शकते असाच नियम आहे। त्यामुळे साध्या वेशातील व्यक्ती किंवा पोलिसावर नेहमीच संशय हा आंदोलकांकडून व्यक्त केला जातो। दिल्लीमध्येही तेच घडलं। दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनादरम्यान हिंसाचार किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता किंवा धोका लक्षात घेऊनच विशेष पथकातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी काही कर्मचारी साध्या वेशामध्ये घटनास्थळी उपस्थित होते असा दावा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। पण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, साध्या वेशातील पोलीसही तावातावाने ज्या पद्धतीने मारत होते ते मात्र अनेकांना चुकीचंच दिसलं आणि ते चुकीचंच आहे। आता लाठीचार्ज कधी केला जातो तर एखादं आंदोलन, मोर्चा किंवा 5 पेक्षा अधिक लोकांचा जमाव जर हिंसक झाला किंवा तशी परिस्थिती उद्भवली किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होईल असं पोलिसांना वाटलं तर ते लाठीचार्ज करू शकतात। स्थानिक दंडाधिकारी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारीच हा आदेश देऊ शकतात। जर घटनास्थळी दंडाधिकारी उपस्थित नसतील आणि परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असेल तर वरिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी, उदाहरणार्थ
ACP, DYSP, SP किंवा CP लाठीचार्जचे आदेश देऊ शकतात. लाठीचार्ज करताना आधी पोलिसांनी माईक स्पीकरद्वारे जमावाला सूचना देणं आवश्यक असतं. जमावाला वॉर्निंग दिली जाते, त्यांना मागे हटण्यासाठी विनंती केली जाते, काहीसा वेळ देखील देणं आवश्यक असतं आणि त्यानंतर पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या असा पर्याय वापरावा लागतो. आणि तरीही जमाव जर आटोक्यात येत नसेल तर मात्र सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करता येतो. पण त्यात कुठेही इजा पोहोचवणं किंवा राग व्यक्त करण्याचा अधिकार पोलिसांना नसतो. जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या आदेशाशिवाय किंवा विनाकारण लाठीचार्ज केला तर तो बेकायदेशीर बलप्रयोग मानला जातो आणि संबंधित कर्मचाऱ्यावर विभागीय कारवाई तसेच गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते. लाठीचार्जचे आदेश देण्यासाठी फक्त पोलीस अधिकारी असून चालत नाही, तर त्याला कायदेशीर अधिकार देखील असावे लागतात. कागदोपत्री तो लाठीचार्ज तुम्हाला म्हणजे पोलिसांना नंतर सिद्ध देखील करावा लागतो. त्यात जर काही त्रुटी आढळली तर लाठीचार्जवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. त्याशिवाय पोलिसांना आरोपीला मारण्याचा देखील अधिकार नसतो. पळून जात असेल किंवा आरोपीला रोखण्यासाठी किंवा गुन्हा घडू नये म्हणून किंवा जर पोलिसांना वाटलं आपल्या जीवाला धोका निर्माण होतोय तरच पोलीस त्या आरोपीला मारहाण करू शकतात किंवा अटक करताना काही घडलं तर एन्काउंटर देखील करू शकतात. पण ते कायदेशीररित्या सिद्ध करणंही आवश्यक असतं. त्यात जर त्रुटी आढळली, तो एन्काउंटर बनावट वाटला तर पोलिसांवर कारवाई केली जाते. तशा अनेक घटनासुद्धा याआधी घडलेल्या आहेत. तसेच कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीचे अनेक मृत्यूचे उदाहरणं देखील आहेत. तशा घटनाही समोर आल्या आहेत आणि त्या प्रकरणांमध्ये पोलिसांवर कारवाईसुद्धा झालेली आहे. जर पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलं किंवा अटक केलं तर त्याला मारहाण करणं किंवा शारीरिक मानसिक छळ करणं हा कस्टेडियल हिंसाचार मानला जातो, जो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर धडा शिकवला असे दावे केले जातात किंवा आरोपी लंगडताना व्हिडिओ समोर येतो, बातम्यांमध्ये तो व्हिडिओ दिसतो, पण पोलीस कुठेही यात स्वतःहून दावा करू शकत नाहीत की आम्ही त्याला मारहाण केली आहे, त्यामुळे तो असा चालतोय किंवा त्यामुळे ह्या जखमा आहेत आणि आम्ही त्याला धडा शिकवला आहे असा दावा पोलीस करू शकत नाहीत. पोलिसांनी बेकायदेशीर मारहाण केल्यास नागरिकांनी काय करावं? जर एखाद्या पोलिसाने अन्यायकारक किंवा बेकायदेशीरपणे मारहाण केली तर खालील मार्ग उपलब्ध आहेत. वैद्यकीय तपासणी सर्वात आधी सरकारी रुग्णालयात जाऊन करणं आवश्यक आहे. मारहाणीची नोंद करून घ्या आणि मेडिकल रिपोर्ट मिळवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार तुम्ही करू शकता. पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक म्हणजे CP किंवा SP यांच्याकडे संबंधित पोलिसाविरोधात लेखी तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाकडे थेट तक्रार नागरिकाकडून पोलिसाविरोधात करता येते. आणि शेवटचा पर्याय न्यायालयामध्ये याचिका. वकिलांमार्फत दंडाधिकाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देखील करता येतो. अशा प्रकारे नागरिकसुद्धा पोलिसांनी जर बेकायदेशीर मारहाण केली असेल तर तक्रार करू शकतात आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्याला वाचा फोडण्याचा हा मार्ग आहे. पण एकूणच जे काही आंदोलनामध्ये घडतं, मोर्चामध्ये घडतं किंवा नागरिकासोबत घडतं, पोलिसांचा लाठीचार्ज किंवा पोलिसांकडून होणारी मारहाण किंवा पोलिसांनी बेकायदेशीररित्या किंवा अधिकृत नसताना कानाखाली मारणं किंवा काहीही घडणं, बाचाबाची होणं, धक्काबक्की होणं, त्याविरोधात नागरिकसुद्धा आवाज उचलू शकतात. पण त्यात जर नागरिकांची कुठेही चूक असेल तर पोलीस मात्र कायदेशीररित्या त्याला आम्ही मारहाण का केली आहे हे देखील सांगू शकतात. पण आपण पाहतो की अनेक पोलीस अधिकारी किंवा अनेक नागरिक अशा घटनांमध्ये फारसा नंतर रस दाखवत नाहीत. नागरिकांकडूनही तक्रार केली जात नाही किंवा पोलिसांनाही माहिती असतं की आपणच पोलीस असल्यामुळे यात आपण काहीतरी कागदोपत्री पुरावे किंवा कायदेशीररित्या यात वाचवू शकू. त्यामुळे अशा घटनांना जास्त वाचा फोडली जात नाही. मात्र जरी अनेक प्रकरणांमध्ये हे समोर आलेलं आहे की पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसाला काही प्रमाणात शिक्षा झाली किंवा निलंबन करण्यात आलं. त्यामुळे एकूणच तुम्हाला काय वाटतं? पोलीस जी मारहाण करतात ती योग्य की अयोग्य? पोलिसांना अधिकार कितपत आहे याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.